महाराष्ट्राच्या भाषेमध्ये. आपण इकडून असं सरळ गेलो की नाही, मग इकडे वळलो आणि असं सरळ गेलो की तुम्हाला तिकडे हिरवी बिल्डिंग दिसत असते. तुमच्यासाठी आम्ही परमिशन काढून डिपार्टमेंट ओपन केलेलं आहे. काही ओपन वगैरे केलं नाही, पहिलेच ओपन होतं. ऑल क्लिअर झाले सब्जेक्ट सगळे. फर्स्ट इयर का लागला. नमस्कार मित्रांनो, कशी आहात सगळे? मजेत ना? आणि असायलाच पाहिजे, कारण तुम्ही बघतायत केव्ही मेडिकल्स. तर माझं नाव टकलू मनीष. तर माझं नाव भरत पवार, मी परभणी महाराष्ट्रात आहे. आणि माझं नाव केतन जयसिंगपुरे, मी अमरावती महाराष्ट्रात आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे हॉस्टेल टूर आणि हॉस्टेलचं कॅम्पस. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे आपलं जे लोकेशन आहे ते लोकेशनचं नाव आहे गागिराना 16 आणि हे मेन एंट्रन्स गेट हॉस्टेलचं. तर जर तुम्हाला अदरवाईज भूक लागली तर आपल्या जवळच कॅन्टीन पाहायला मिळतं, ज्याचं नाव आहे रिअल बिस्ट्रो. तर इथे कॅन्टीन आहे बॅक साईडलाच तुमच्या. आणि तर चला हॉस्टेल टूर करूया. आज जाम थंडी आहे. तर हे जे गेट आहे हे सिक्युरिटी गेट आहे. इतर कोणते जर अनोळखी वाहन किंवा अनोळखी स्टुडंट आले तर त्यांना इथेच थांबवलं जातं आणि त्यावर कारवाई केल्या जाते. तर मित्रांनो, जे आपल्या बाजूला पाहायला मिळतं हे आहे ऑप्शनविदे टूर्स, म्हणजेच हॉस्टेल नंबर 2. इथे सर्व इंडियन स्टुडंट राहतात. आणि ह्याच बाजूला आपल्याला ऑप्शनविदे 4 म्हणजेच रशियन हॉस्टेल, इथे सर्व रशियन स्टुडंट राहतात. आणि आपल्या जे ऑप्शनविदे 2 आहे याच्याच जे पहिलं एंट्रन्स आहे ते फिजिक्स डिपार्टमेंट आहे, म्हणजेच आपल्याला जास्त दूर जायला गरज नाही पडत फिजिक्ससाठी. तर चला समोर जाऊया. आणि आज सॅटर्डे असल्याच्यानं जे फिजिक्स डिपार्टमेंट ते बंद आहे. जर झालं परमिशन मिळाली तर आम्ही तुम्हाला आतमधून दाखवूच. तर चला. इंडोर स्टेडियम, इथं आपल्याला बास्केटबॉल खेळायला मिळतं. जेव्हा आपल्याला समजा जास्त बर्फ पडला तर आउटडोअर स्टेडियममध्ये आपल्याला खेळायला जागा नसते किंवा बर्फाच्यानं आपण जाऊ शकत नाही. तर इथे आपण स्टेडियममध्ये खेळू शकतो. आणि इथं आपल्याला समजा नवरात्रीचे कार्यक्रम झाले, दिवाळीचा प्रोग्राम झाला तर आपल्याला इथं सेलिब्रेट करायला मिळतं. चला. जी ऑप्शनविदे 4 बिल्डिंग आहे इथे आपल्याला इकॉनॉमिक्सचे क्लासेस अटेंड करायला मिळतात. म्हणजे हॉस्टेलच्या जवळच तुम्हाला 2 क्लासेस अटेंड करायला मिळतात. तर हे नॉन क्लिनिकल डिपार्टमेंट आहे. इथं सगळे नॉन क्लिनिकल सब्जेक्ट होतात. हे आपल्या हॉस्टेलच्या म्हणजे फ्रंट साईडने येतं आणि बॅक साईडलाच तुम्हाला इथं हायवे आहे लगेच. आपण इथून असं सरळ गेलं की आपल्याला मेट्रो स्टेशन लागतं. आणि आता राहिला प्रश्न शॉपचा, मेन गोष्ट तर आपल्या महाराष्ट्राच्या भाषेमध्ये आपण इकडून असं सरळ गेलो की नाही, मग इकडं ओढलो आणि असं सरळ गेलो की तुम्हाला तिकडे हिरवी बिल्डिंग दिसत असेल छोटीशी, तर ते पेट्रोस्का आहे. तिथं तुम्हाला सगळे सामान भेटतात. तर चला आपण आता डायरेक्ट हॉस्टेलमध्ये जाऊ. आणि गँगची अध्यक्षा जुवारी गँगची. तर ही जी बिल्डिंग आहे जे मी तुम्हाला आता सांगितलं गागिराना 18, तर ही नॉन क्लिनिकल डिपार्टमेंट आहे आपलं, जिथे सेकंड इयरमध्ये आपल्याला काही लेक्चर्स लागतील. अधिक आमचे नाही लागले पण पुढं लागतील. आणि तुम्ही ह्या साईडलाच पाहिला तर आपल्याला समानाची लायब्ररी मिळते, जिथे आपल्याला बुक्स वगैरे अलॉट होते सर्व सेमचे. तर चला पाहूया हॉस्टेल.
हे सर्व आमचा कॅम्पस एरिया झाला, म्हणजे इथं आमचं कोणते डिपार्टमेंट वगैरे असेल तर सर्व इन्फॉर्मेशन आता तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला दिसत आहे बॅक साईडला हे आपल्या म्हणजे हॉस्टेलचं ग्राउंड आहे. हॉस्टेलच्या बॅक साईडलाच आहे, म्हणजे एकदम जवळ आहे. तिथं तुम्ही क्रिकेट खेळू शकता, व्हॉलीबॉल खेळू शकता, बास्केटबॉल खेळू शकता आणि फुटबॉल सुद्धा खेळू शकता. आणि त्याच स्टेडियमच्या बाहेर तुम्हाला जसं आपल्या इंडियामध्ये तसे गार्डनमध्ये हे लागले राहतात व्यायाम करायचे इक्विपमेंट एक्सरसाइजसाठी, तर ते पण लागलेले आहेत तिथे. त्यामुळे तुम्ही एक्सरसाइज वगैरे बाहेर पण करू शकता. तर हे आहे हॉस्टेल नंबर 2चा मेन एंट्रन्स गेट, ज्यातून आपण हॉस्टेलच्या आतमध्ये जातो. म्हणजे तिथं आम्ही तुम्हाला मगाशी फिजिक्स डिपार्टमेंट दाखवलं आणि हॉस्टेलचं आमचं गेट. तर हे आपलं सिक्युरिटी गेट आहे. इथं नेहमी सिक्युरिटी 24 तास अवेलेबल असते. 24 तास नाही तर म्हणजे रात्री 12 वाजतापर्यंत 6 त्यांना सुट्टी असतात, 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत अवेलेबल असतात. तर हे कोणत्याच अनोळखी व्यक्तीला अंदरून बाहेरून आतमध्ये येऊ देत नाही. आणि हे युनिव्हर्सिटी आपला प्रपोज कार्ड मिळतं आणि यावर फोटो राहते आपला, तर यांनाच आपण एंट्री घेऊ शकतो, बाकी काय नसतं. ठीक आहे, ते स्कॅन करावं लागतं. आणि इथे स्कॅन केल्यानंतर आपला फोटो कम्प्युटर स्क्रीनवर येतो आणि कम्प्युटर स्क्रीनवर जेवढं काही आहे म्हणजे पूर्ण आपलं हॉस्टेलचा CCTV कॅमेरा इथं चेक केला जाऊ शकतो. आणि हे आपला फर्स्ट फ्लोअर, इथं कोणते क्लास वगैरे काहीच राहत नाही. इथं आपल्याला फिमेल आणि मेल बाथरूम पाहायला मिळतं. आणि तुमच्यासाठी आम्ही परमिशन काढून डिपार्टमेंट ओपन केलेलं आहे. तर चला थोडा आतमधून दाखवतो आम्ही. काही ओपन वगैरे केलं नाही, पहिलेच ओपन होतं. मजा घेतो. तर मित्रांनो हे फिजिक्स डिपार्टमेंट आहे आणि इथे आपल्याला इथे पण एक सिक्युरिटी गार्ड असतं, जे फर्स्ट जे तुम्हाला एंट्रन्स गेट दाखवलं होतं तिथून आत आल्यानंतर हे सिक्युरिटी गार्ड आपलं कार्ड वगैरे पाहतं. इथं पंचिंग करावं लागतं मशीनमध्ये, त्यानंतरच आपण आतमध्ये येऊ शकतो. आणि आतमध्ये आल्यानंतर आता कधी आपल्याला भूक लागली लेक्चर चालू असताना तर आपण इथं वाइंडिंग मशीनमधून पण काही ना काही घेऊन खाऊ शकतो. तर हा पूर्ण फिजिक्स डिपार्टमेंट आहे. क्लासरूम दाखवतो तुला. म्हणजे कसं माहिती का, रशियामध्ये आता तुम्ही MBBS म्हणजे PCB घेतलं असेल आणि तुम्हाला इथं वाटलं असेल MBBS घेतलं, एकदाचा फिजिक्सचा ना आपला विषय संपला. पण रशियात आलं ना, फिजिक्स का पिक्चर सोडत नाही, शेवटपर्यंत आपलं साथ देणार. चला. आणि असं काही नाही की एवढा म्हणजे कठीण म्हणजे सोपा आहे म्हणून, खूप टफ राहतं ते इंग्लिशचं. तर आपण आता सेकंड फ्लोअरवर आहोत आणि आता आपण काही मुलांच्या रूम एक्सप्लोर करणार आहोत. तर इथं कसं असतं म्हणजे या हॉस्टेलमध्ये कसं आहे, सेकंड फ्लोअरवर सगळे मुलं राहतात, थर्ड फ्लोअरवर मुलं आणि मुली दोघेही राहतात आणि फोर्थ फ्लोअर हा पूर्ण मुलांचा आहे आणि फिफ्थ फ्लोअर सगळ्या मुलींचा आहे. तर चला आपण काही मुलांच्या रूममध्ये जाऊया.
हे आहे 216 रूम नंबर आणि रूमचे मालक 216. हॅलो. हॅलो. काय चाललंय मस्त मजेत. तर इंटरव्ह्यू मी प्रसन्न तोळे फ्रॉम विटा, जिल्हा सांगली. मी सुमित गायके, महाराष्ट्रामधून बीड. विशारंग देशमाने, लातूर. तर तुम्हाला हॉस्टेल कसं वाटलं? म्हणजे जसं तुम्हाला इथं यायच्या पहिले जसं समजलं होतं तसंच आहे की काही म्हणजे वेगळंच निघालं? पहिल्यांदा जसं वाटलं होतं सेम तसंच आहे. आणि हॉस्टेलमध्ये जसे रूल्स आहेत वगैरे आम्ही सगळं फॉलो वगैरे करतो. जशी हॉस्टेल लाईफ आहे ती तर आम्ही जगतोय आणि हॉस्टेल लाईफ तर मजेदार असतेच, पण जसं आहे तर ते आम्ही जसं आहे ते मॅनेज करतो. आणि प्रसन्न तुला मेस बद्दल काय म्हणणं आहे? म्हणजे जे आपल्याला इंडियन फूड प्रोव्हाइड होतं. मेस मस्त आहे, म्हणजे खरंच चांगली मेस आहे. कारण की तुम्हाला प्रत्येक स्टेट स्पेशल पण इथं मेसमध्ये आमच्या बऱ्याचदा दिलं जातं. त्यामुळे कधी कधी पावभाजी एकदा केली ती, परत गुजरातींची डिशेस होतात बऱ्याचशा. त्यामुळे प्रत्येक स्टेटमध्ये तुम्हाला असं वेगळंपणा वाटत नाही, असं म्हणजे सगळ्यांना सगळे एकत्र मिळून मिसळून हॉस्टेलमध्ये. आणि इथं म्हणजे रँकिंगचा प्रकारच नाही असा की सिनियर ज्युनियर सगळे मिक्स असतात, मस्त असतात. हां, फक्त कधी कधी आपण स्वतः काही जेवण बोलतो ना, कधी कधी मेसचं प्रत्येक कुठली मेस असतो, इंडियन मेस असो किंवा बाहेरची मेस, आपल्याला कधी कधी कंटाळा येतोच. त्यामुळे इंडियन स्पायसेस स्वतःकडे ठेवावेत, कारण की खरंच गरज आहे. आपण स्वतःहून कधी कधी करतो ना, कधी तसं आता म्हणाल काही करूया छोटंसं, तर त्यासाठी इंडियन स्पायसेस गरजेचे आहेत. तसं पण इकडे जे स्पायसेस मिळतात ते कमी तिखट आहेत. हा, आपल्याला सवय अशी आहे की जास्त तिखट आणि जरा वेगळं जरा मस्त. आणि वराठी रस्सासाठी तर तिखट पाहिजे, चिकन मटनसाठी पाहिजे, इंडियन मसालेच पाहिजेत. आणि म्हणजे असं वाटते का की आपण घराच्या एवढ्यात दूर असल्यानंतर की नाही बघ आपल्याला घराची आठवण येणं किंवा असं काही मिस करणं. आठवण तर नक्की येणारच, पण आता फ्रेंड्स वगैरे चांगली झाली तिथं, बॉन्ड वगैरे बनले तर जास्त काही वाटत नाही. आठवण तर येते थोडी, पण फ्रेंड्समुळे तर जास्त काही प्रॉब्लेम नाही. बरोबर. आणि अभ्यास वगैरेचं कसं काय? अभ्यास पण चांगला आहे. सगळे टीचर्स चांगले आहेत, इंग्लिशमध्ये असतात, उलट आम्हाला शिकवतात, कॉपरेटिव्ह आहेत. फिजिक्सचं वगैरे मस्त चांगलं आहे. आणि डिपार्टमेंट बद्दल काय सांगू शकतो? म्हणजे कोणते डिपार्टमेंट आपल्या दूर आहे? तसं म्हणायला गेलं तर बायो अँड फर्स्ट सेम, मला सेकंड सेमचं माहित नाही, पण फर्स्ट सेमचं बायो अँड नर्सिंग हे 3च बाहेर होते. बाकी सगळे आपलं जवळच आहेत, वॉकिंग डिस्टन्सवर आहे सगळे. आता आपलं फर्स्ट सेम झालंय, तर फर्स्ट सेमचे पेपर पण झाले, तर मग पेपर वगैरे कसे गेले? काही आवड सोपं? नाही, छान गेले पेपर. जसं ज्यानुसार प्रिपरेशन होतं त्यानुसार तर चांगले गेले पेपर. आणि सगळेच आम्ही गुड मार्क्स पास आहोत फर्स्ट सेममध्ये. आणि जीचं टीचिंगचं जे हे आहे तुम्हाला काय वाटतं त्या टीचिंगबद्दल? टीचिंग पण एकदम व्यवस्थित आहे, मस्त आहे. आपल्याला टीचिंगमध्ये स्वतः आधी रीडिंग करून घ्यावं लागते, म्हणजे आपल्याला त्या गोष्टीवर अंडरस्टँडिंग राहील थोडी. आणि त्यानंतर ते शिकवतात त्यानुसार मग आपले डाऊट्स पण क्लिअर होतात आणि आपल्याला स्वतःबद्दल पण कळतं की आपल्याला कुठं कमी आहे आपली. चला बाय, भेटू. आता ना मुलांची सगळ्यात क्लीनेस्ट रूम दाखवतो तुम्हाला. चला आता 223 रूम नंबर मध्ये हे पण आपण आता दुसऱ्या रूम मध्ये जाऊ मुलांच्या. फ्रेंड्स बाय. चला मित्रांनो, आपण अजून एका महाराष्ट्रातलं मुलांच्या रूम मध्ये जाऊ. केतन भाई पहले से यहाँ क्या कर नहीं गए? अरे बाप रे, पहिल्यांदा कोणीतरी अभ्यास करताना दिसलं. अभ्यास रूम. चलो भाई, इंट्रोडक्शन. सोहम डेकाटे वर्धेवरून. मी वेदांत लांजेकर नागपूरवरून. मी दक्ष काटकिने नागपूरवरून. तर हॉस्टेल कसं वाटलंय? हॉस्टेल चांगलं आहे, चांगलं आहे. काही डाऊट? नो डाऊट. काही डाऊट नाही. केतन जैन पुरे जसं व्हिडिओ मध्ये दाखवलं तुम्हाला पहिल्यांदा तसंच आहे की? बिलकुल तसंच, सेम टू सेम, नो चेंज. थोडी मेस व्यवस्थित. ये तरी आपली मेस आहे.
इथं म्हणजे सगळं हॉस्टेलसाठी जेवण बनवायचं ना, तर म्हणजे हायजेनिक आहे पूर्ण. तर चला सध्या म्हणजे मेसमध्ये आता प्रेझेंट नाही तिथं, नाही तर त्यांच्यासोबत पण गप्पा मारल्या असत्या. चला तर मग आपण मुलींच्या रूममध्ये जाऊ. काय चाललंय अनुष्का? हॅलो, मस्त. ये ना केतन. अनुष्का आणि अध्यक्ष आहे. अनुजा. आमच्या अध्यक्ष अनुजा गाईज. अनुष्का दिसतोय का मी? हो दिसतोय. ठीक आहे. तर इंट्रोड्यूस करा स्वतःला. मी अनुजा कुंभार. मी सांगली महाराष्ट्रातून आहे. मी प्रीती चव्हाण, छत्रपती संभाजीनगरपासून. तर कसं वाटलं तुम्हाला हॉस्टेल? हॉस्टेल खूप छान आहे. मेन म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्टेल असल्यामुळे अफोर्डेबल आहे आणि रूम्स वगैरे छान आहेत. किचन जवळ आहे, वॉशरूम बाथरूम सगळं जवळपास आहे. तुला हॉस्टेलच्या फीस बद्दल काय माहित आहे? किती फीस आहे काय? हा, हॉस्टेलची फीस 15,000 आहे वर्षाची. आणि तुला असं म्हणजे इथं अनसिक्युअर काही वाटतं का? नाही, आपण देशाच्या एवढ्या दूर आहे आणि अनसिक्युअर फील होणं किंवा मुलांचा काही त्रास वगैरे? म्हणजे आमचा त्रास या मुलांचा त्रास आहे, खूप पिडतात, पण ओव्हरऑल तसा काही त्रास नाही अजिबात. भारतापासून दूर आहे पण हॉस्टेल चांगलं आहे. हॉस्टेल मधले काय म्हणतात कमी कट कर नाही बोल काय नाही. ओके, काय म्हणतात रेक्टर्स वगैरे आपल्याकडे काही नाही. हॉस्टेल चांगलं आहे, प्रोटेक्टिव्ह आहे, सिक्युअर. घरच्यांची आठवण येते का? हा, तेच आहे. ऑफकोर्स घरच्यांची तर एवढं नाहीये बिकॉज सगळे आपले इंडियन्स आहे एका हॉस्टेलमध्ये, तर एवढं नाही वाटत, बट तरी. आणि जेव्हा तुम्ही हॉस्टेलवरून इथं जाता, कॉलेज वगैरे जाता, तेव्हा काही अनसिक्युअर फील होता? बस ट्रॅव्हलिंग वगैरे काही? नाही, अजिबात तसं काही नाही. एकदम सिक्युअर आहे इकडे आणि बसमधूनच डिपार्टमेंट जावं लागतं कॉलेजमध्ये, तर एवढं काही हे नाही, सिक्युअर. आणि व्हॉट अबाउट मेस? मेस आहे, इंडियन मेस आहे हॉस्टेलवर आणि चांगली आहे मेस. पण फूड ओकेच आहे. आणि तुम्हाला म्हणजे अभ्यासाबद्दल काय म्हणणार? अभ्यास काय नाही, अभ्यास छान चालू आहे. युनिव्हर्सिटीमध्ये चांगलं करून घेतात, त्यामुळे चांगले अभ्यास. सेल्फ स्टडी तर महत्वाचा आहे, तो करावाच लागतो. सगळे लेक्चर इंग्लिश मध्ये होतात? हो, सगळे लेक्चर इंग्लिश मध्ये होतात. फक्त रशियन लँग्वेज शिकवली जाते फक्त, बाकी सगळे इंग्लिश मध्ये. आणि व्हॉट अबाउट टीचर्स, म्हणजे कसे आहेत शिक्षक? सगळे शिक्षक सगळे खूप सपोर्टिव्ह आहेत. काही अडलं, काही डाऊट्स वगैरे असतील तर ते सॉल्व्ह करून देतात आणि खूप सपोर्टिव्ह आहेत, व्यवस्थित चांगलं शिकवतात. आणि हॉस्टेल लाईफ कशी चालू आहे? हॉस्टेल लाईफ एकदम छान चालू आहे. माझं फर्स्ट टाइम आहे हॉस्टेल, म्हणजे घरापासून दूर, पण चांगला एक्सपिरियन्स आहे. विंटर हॉलिडेज होते ना आता हॉलिडेज होते तर छान हॉस्टेलमध्येच पडून आहे मी. मस्त. कसा गेला सेमिस्टर चांगला गेला, ऑल क्लिअर झाले सब्जेक्ट सगळे. फर्स्ट याच्यात का लागला बॅकलॉग? माझे सगळे फर्स्ट मध्येच निघले यावेळेस तरी. हा, ऑलमोस्ट सगळे पहिल्या ह्याच्यातच क्लिअर झाले. नर्सिंग सोडून नाही, ते तर अटेम्प्टच नाही दिलं. सेकंड अटेम्प्ट डायरेक्टली मागे. फर्स्ट अटेम्प्टच होता गाईस. चांगलं गेले सगळे. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर आहे. नाही तसं काय नाही बरं, आमची अनुष्का खूप हुशार आहे. सॉरी अध्यक्ष. ओके. हा, आणि हे आमच्या जुवारी यांचे अध्यक्ष. या लोकांनीच बनवलंय मला जबरदस्ती. खेळता तर काही येत नाही, जबरदस्ती. चला ठीक आहे, भेटू मग नंतर. ओके, धन्यवाद. बाय बाय. बाय केतन. बाय 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 बाय. अरे अनुजा, आता यांना किचन दाखवायचे, सोबत येशील का? 3rd फ्लोअरचे म्हणून. ओके. अध्यक्ष काय पाहिजे आता किचन पाहूया आपण. सो हे आमचं 3rd फ्लोअरचं किचन आहे. तर मित्रांनो, हे किचन रूम आहे आणि इथं आपल्याला स्पेशल नाही तर आपल्याला 3 स्टोव मिळतात. तिथे आपण आपलं स्वतःचं अन्न तयार करू शकतो आणि त्याचसोबत त्यात खाली आपल्याला ओव्हन पण मिळतं.
त्या रेडी टू कुक. ठीक आहे. आणि एक ओव्हन इथं पण आहे. आणि हे म्हणजे जर धूर झाला तर याच्यातून ते धूर वरी खेचला जातो, म्हणजे ठसका निर्माण होत नाही. आणि प्रत्येक स्टोव्हवर 4 गॅस आहेत, त्याच्यामुळं इथे गर्दी पण होत नाही. तर चला आता आम्ही तुम्हाला लायब्ररी दाखवू. लायब्ररी 3rd फ्लोअरवरच आहे, तर आपण लायब्ररीवर जाऊया. पण असं आहे की आपल्याला लायब्ररीमध्ये काय बोलता येणार नाही, कारण विद्यार्थी अभ्यास करत असते. आपण फक्त तिथला शूट घेऊ आणि बाकी लायब्ररीमधले जे काय बोलायचं आहे ते आपण आपल्या रूममध्ये जाऊन बोलूया. ओके. तर गाईज ही होती लायब्ररी. आणि आता आम्ही तुम्हाला जिम दाखवणार आहोत मुलांचं, कारण मुलींच्या जिममध्ये जायला अलाउड नाही आहे. तर चला आपण जाऊ 4th फ्लोअरवर मुलांच्या जिममध्ये. ही जिम आहे आपली. तर या जिममध्ये म्हणजे जेवढं काही बेसिक मटेरियल्स असतात जिमचे तर ते सगळे आहेत. जास्त नाही आहेत, पण जेवढे काही बेसिक आहेत ते सगळेच आहेत तिथं. आणि तुम्ही इक्विपमेंट पाहू शकता इथे की कोणकोणते अवेलेबल आहे तुम्ही. आणि इथं म्हणजे कसं आहे, तुम्ही जास्त अभ्यास जर करत असाल तर थोडंसं जिम असं होऊन जाते की थोडं रिलॅक्स माइंड होऊन जाते आपलं जिम केल्यानंतर. तर चला ठीक आहे. इथं तुम्हाला पूर्ण आम्ही हॉस्टेल टूर करून दिलेला आहे. आणि फक्त राहायला आपण हॉस्टेलचे फक्त रूल्स राहिलेले आहे ते आम्ही तुम्हाला आमच्या रूममध्ये सांगू. ठीक आहे. आपण लायब्ररीत गेल्यानंतर आपल्याला काही बोलता आलं नाही, तर तुम्हाला लायब्ररीचं थोडं सांगून देतो. तर लायब्ररीमध्ये आपण 24 तास अभ्यास करू शकतो. ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही किती वेळ करू शकता. आणि लायब्ररीत पूर्ण शांतता राहते, त्यानं अभ्यास चांगला होतो. अँड व्हॉट अबाउट द रूल्स अँड रेग्युलेशन्स इन द डॉर्मेटरी इन हॉस्टेल? तर आपण हॉस्टेलमध्ये सकाळी 6 वाजतापासून तर रात्री 12 पर्यंत येणं जाणं करू शकतो. त्यानंतर जे जाणे ना अलाउच नाही आहे. आणि आता स्मोकिंग आणि अल्कोहोल आपण हॉस्टेलमध्ये कॅम्पसमध्ये कुठेही स्मोकिंग आणि अल्कोहोल कन्झम्पशन करू शकत नाही. आणि बाहेरून जर सपोज आपण अल्कोहोल कन्झ्युम करून आलो आणि जर सिक्युरिटीने पकडलं तर तुम्हाला स्टुडंट काउन्सिलमध्ये पाठवलं जातं. म्हणजे त्याच्यात तुम्हाला पहिल्यांदा बोलतात, दुसऱ्यांदा बोलतात, तिसऱ्यांदा बोलतात. तरी तुमची ही चूक रिपीट जर होत असेल तर मग तुम्हाला हॉस्टेलमधून काढून टाकण्यात येतं. मग ती शिक्षा कशी असू शकते? वर्षभर काढू शकतात किंवा 6च्या 6 वर्ष काढू शकतात. आणि राहिला प्रश्न स्मोकिंगचा रूममध्ये करायचा, तर इथं वरच्या साईडला स्मोकिंग डिटेक्टर असतं. जर त्यानं कॅच केलं तुम्ही जर स्मोक करताय तर मग ते फायर अलार्म वाजतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप मोठा फाईन बसतो. आणि तुम्हाला असं वाटत असेल बाहेर जाऊन स्मोक करा, तर राहिला प्रश्न तुमचा, कारण तुमच्याकडे एक्स्ट्रा लंग असेल तर तुम्ही ते करू शकता. आणि ह्या हॉस्टेलमध्ये 11च्या नंतर नॉईस अजिबात चालत नाही. आता कधी तुमचा बर्थडे वगैरे असेल तर तुम्ही फक्त 10 मिनटं करू शकता, त्याच्यावर नाही. आणि 11च्या नंतर मुली वगैरे बिलकुल चालत नाही. म्हणजे गर्ल्सच्या रूममध्ये मुलं चालत नाहीत आणि बॉईजच्या रूममध्ये मुली चालत नाही 11च्या नंतर. खूप स्ट्रिक्ट आहे याबद्दल. जर कोणी पाहिलं म्हणजे सिनियरनं किंवा जो फ्लोअरचा सारस्ता असतो मेन लीडर त्यानं जर पाहिलं तर तुम्हाला तिथे पण शिक्षा होते. म्हणजे ऑल अबाउट हॉस्टेल खूप स्ट्रिक्ट आहे. त्यानंतर जे आपलं रूमचं जे क्लीननेस आहे हे रोज साफसफाई करावं लागतं, रोज चेकिंग होते. त्यानंतर जर तुम्ही रूम क्लीननेस ठेवली आपल्याला 3 वॉर्निंग मिळतं. जर त्यानंतर जर आपण हे चूक जर रिपीट केली अधिक तर आपल्याला पनिशमेंट मिळते. ते काही पण होऊ शकते. म्हणजे तुम्ही फरशी साफ करा, मग डॉर्मेंटरीची किंवा भिंती साफ करा असं. आणि राहिलं गोष्ट किचनची, तर किचनमध्ये पण डेली ड्युटी लागतं सर्व हॉस्टेलच्या. तुम्ही घरी काम केलं असं त्यांना नाही केलं असं इथं करावंच लागेल. तर ठीक आहे मित्रांनो, पुढचा व्हिडिओ राहील आपला LMC गाईडलाईनवर. आणि
तुम्हाला आमची इन्फॉर्मेशन आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.